मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष आणि मनसेचे राज्य उपाध्यक्ष असलेले महेश जाधव यांचा गेल्या काही दिवसांपूर्वीच मनसेच्या नेत्यांसोबत वाद जो आहे तो निर्माण झालेला होता आणि त्यानंतरची घटना जी आहे ती संपूर्ण राज्याने पाहिलेली होती। आणि आता तेच महेश जाधव जे आहेत ते मनसेला सोडचिठ्ठी देत आता थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। आपल्या सोबत महेश जाधव जी आहेत। महेश जाधव जी, खरं तर तुम्ही मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यावरतीच मारहाणीचा आरोप लावलेला होता। ते माथाडी कामगारांना एका प्रकरणामध्ये न्याय देत नव्हते असा थेट तुमचा आरोप होता आणि त्यानंतर संपूर्ण जी दहशतीची घडलेली घटना जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्र राज्याने पाहिली आणि त्यानंतर आता थेट तुम्ही थांबून अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करताय। जी काही घटना घडली ती सगळ्या चॅनल समोर आहे, मीडिया समोर आहे, ती पुन्हा नव्याने सांगण्यात काही मजा नाही किंवा ती आता काय सांगायचं। त्या जी घटना घडली आहे ती सगळ्या चॅनलवरती मी फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि जे काही करतोय तो जो काही निर्णय आज मी घेतलाय तो फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या 1,68,000 जे काही कामगार माझ्यावर विश्वास ठेवून आहेत, मराठी कामगार सेनेवर विश्वास ठेवून आहेत, त्या कामगारांच्या हिताच्या दृष्टीने तो निर्णय घेतलेला आहे। कारण ज्या पक्षात जर कामगारांचं हित बघितलं जात नसेल त्या पक्षात राहण्यात मला काही तथ्य वाटत नव्हतं। आणि शेवटी कामगारांची कामं व्हायची असतील, कामगारांचं चांगलं भलं व्हायचं असेल तर सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत काम करणाऱ्या नेत्याबरोबर काम केलेलं बरं असं म्हणून शेवटी दादांचं काम जे आहे सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत लोकांसाठी काम करत असतात, तळागाळातल्या लोकांसाठी काम करत असतात। म्हणून आज मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला। माननीय अजितदादा असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनीलजी तटकरे असतील यांच्या नेतृत्वाखाली मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे। खरं तर तुम्ही आता बोलता बोलता म्हटलात की खरं तर दादा हे न्याय देणारं नेतृत्व आहे, परंतु मागच्या तुम्ही ज्या पक्षात होता तो पक्ष का न्याय देत नव्हता का? ज्या पद्धतीने ही जी घटना घडली अत्यंत गंभीर घटना आहे, जरी तुम्ही त्या घटनेचा उल्लेख करण्याचा टाळत असला तरी एका नेत्याकडनं तुम्हाला मारहाण करण्यात आली, ज्या नेत्यांवरती तुम्ही विश्वास ठेवला, अनेक वर्ष तुम्ही त्या नेत्यांबरोबर संघर्षाचा काळ अनुभवला आणि त्या जडणघडणीच्या काळामध्ये तुम्ही अनेक सुखदुःखाचे प्रवास अनुभवले आणि त्याच नेत्याने तुमच्यावरती हात उगारणं शेवटी हे दुर्दैव होतं। 23 वर्ष आपण एखाद्या पक्षप्रमुखावर विश्वास ठेवतो। भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते आजपर्यंतचा सगळा प्रवास होता, 23 वर्ष घालवली राज ठाकरे साहेबांबरोबर। पण अशा पद्धतीने त्यांनी करायला नव्हतं पाहिजे होतं। शेवटी मराठी करायचं आणि मराठी माणसाच्याच विरोधातली भूमिका आणि घ्यायची, नेहमी घ्यायची आणि भाषणात एक करायचं आणि कृतीतून वेगळं करायचं। ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने अडचण होत होत्या। मी बऱ्याचशा त्यांच्या जेव्हा त्यांनी मला विषय सोडायला सांगितले तेव्हा ते टाळत गेलो आणि त्यातून त्या घटना घडल्या पुढच्या। शेवटी मराठी कामगारांचं हित बघणं महत्त्वाचं असतं। जर तुम्ही भाषणात सांगत असाल की मराठी माणसाचं हित जपलं गेलं पाहिजे, मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, ह्या सगळं भाषणापुरत्या गोष्टी नसाव्या तर कृतीतून असाव्या। मनसेकडनं मराठी माणसांना न्याय मिळत नव्हता का? ज्या पद्धतीने तुम्ही आता बोलता आहात की मराठी बोलून मराठींना डावलून दुसऱ्यांना न्याय देत बसणं, दुसऱ्यांना प्रेफरन्स देणं, मग मनसे ही फक्त बोलक्याची भूमिका घेते का? कृतीतून काही होत नाही? 100% कृतीतून काहीच होत नाही, म्हणून तर ही भूमिका घ्यावी लागली ना। जर ते खरंच जर त्यावेळेला घटना घडली त्यावेळेच्या राज ठाकरेंच्या लोकांनी किंवा त्यांच्या लोकांनी राज ठाकरेंनी तिथलं CCTV फुटेज दाखवायचं पाहिजे होतं, तिथल्या सगळ्या घटनाक्रम दाखवायला पाहिजे होता, खरं काय सत्य लोकांसमोर आलं असतं। परंतु तुम्ही देखील पोलीस कंप्लेंट केली नाही ना, मग तुमचा दावा कसा खरा समजायचा हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न होता। तुम्ही पोलीस स्थानकात जाऊन तुम्ही कोणतीही तक्रार वगैरे राज ठाकरेंच्या अथवा त्यांच्या चिरंजीवांच्या संदर्भात केली नाही, तुम्ही फक्त तुम्ही भूमिका मांडली की त्यांच्या चिरंजीवांनी अर्थात अमित ठाकरेंनी मला मारहाण केली म्हणून। या संदर्भातलं मी लेखी पत्र मुंबई पोलीस कमिशनर आणि नवी मुंबई पोलीस कमिशनर त्यातले स्थानिक पोलीस स्टेशन ह्या सगळ्यांना दिलेले आहेत। जर एखाद्या विषयाची तक्रार घेतली गेली नसेल तर त्याला मी जबाबदार कसा असू शकतो? कारण तक्रार दिल्यानंतर तक्रार घेणं काम हे पोलिसांचं आहे, सिस्टमचं आहे। यात संगनमत आहे, पोलिसांनी कुठेतरी मनसेच्या भूमिकेवरती संशयास्पद निर्माण होतो पोलिसांच्या भूमिका। हो 100% होते, पण अजूनही आम्हाला पोलिसांवर 100% विश्वास आहे, येणाऱ्या काळात ती गोष्ट होऊन जाईल। परंतु आता तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये जातात, अर्थात अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पक्षाचे आता राष्ट्रीय अध्यक्ष देखील बनलेले आहेत। मग आता तुमच्यावरती झालेल्या या अन्यायाच्या संदर्भात तुम्ही यापुढे पाठपुरावा करणार का? आणि जे तुमच्यावरती मारहाण झालेलं प्रकरण आहे त्याच्या संदर्भात तुम्ही न्याय मागणार का? जे शक्य असेल ते कायद्याने ते नक्की करू। परंतु ज्या पद्धतीने तुम्ही आता सगळा उल्लेख करत आहात की राज ठाकरे हे मराठी माणसांना हे देऊ शकत नाही, न्याय देऊ शकत नाही,
तेच तुमच्यावरती हात उगारलेले तुम्ही म्हणतात की अमित ठाकरे यांनी माझ्यावरती हात उगारला म्हणून. आता तेच अमित ठाकरे जे आहेत ते काही दिवसांपूर्वी याच तुमच्या नवी मुंबईमध्ये येऊन गेले आणि ते कार्यक्रमाला सुद्धा आलेले होते. त्यांनी एक त्या कार्यक्रमात वक्तव्य केलं की येत्या काळात आमची लोकं जी आहेत विधानसभेवरती आणि विधानसभेवरती आणि लोकसभेवरती जाताना पाहायला मिळतील. ते तुम्हाला कळेल ना किती लोक येत आहेत, काय येत आहेत. शेवटी बोलून लोक येत नसतात व तुमच्या मागे का आजपर्यंत तुम्हाला मतदान का होत नाही आहे याचा अभ्यास त्यांनी करावा आणि मग त्या गोष्टींवरती बोलावं. न अभ्यास करता विधानसभेत लोक पाठवण्यासाठी लोकांचे जनमत असावं, लोकांची कामं करावी लागतात तर लोक तुम्हाला विधानसभेत लोकसभेत पाठवतात. जर लोकांची कामं करणार नसाल, फक्त येऊन भाषणं ठोकायची, लोकांच्या टाळ्या मिळवायच्या, ह्यातून काही साध्य होत नाही आणि काही होणार नाही. खरंच हेच राज ठाकरे जे आहेत ते सातत्याने अजित पवारांवरती टीका करताना पाहायला मिळतात. अजित पवारांची मिमिक्री असू द्या, अजित पवारांवरती टीका करणं असू द्या, ज्या पद्धतीने अजित पवारांनी राष्ट्रवादी हा पक्ष टेकओव्हर केला त्याच्यावरतून म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली की मी जेव्हा बाहेर पडलो शिवसेनेमधनं त्यावेळेस मी एक स्वतंत्र पक्ष निर्माण केला आणि तो मी चालवतोय, अशा पद्धतीने टीका वगैरे टिप्पणी केली जाते. आता तुमच्या नेत्यांवरती जर मनसे प्रमुख आणि त्यांच्या इतर नेत्यांकडनं तुमच्या राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेतृत्वांवरती टीका झाली तर तुम्ही समर्थ आहात का त्यांना उत्तर द्यायला? जसंच तसे उत्तर देऊ. कोणाची जर आमच्या पक्षप्रमुखांवरती समजा दादांवरती असतील किंवा आमच्या बाकी पक्षप्रमुख कुणावरही टीका केली तर त्याला आम्ही जसंच तसे उत्तर देऊ त्यावेळेस. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव जे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. कामगारांना न्याय देण्याकरता मी हा पक्षप्रवेश करतोय असं थेट रोकटोक मत जे आहे ते त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.